नमस्कार बालदोस्तांनो, खुलं आकाश या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना चमचमत्या शुभेच्छा. दोस्तांनो, चमचमत्या शुभेच्छा अशासाठी कारण वर्षाच्या सुरुवातीला आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक नवीन मालिका उगवते तारे. मित्रांनो, आजपासून 7 भागांमध्ये प्रसारित होणाऱ्या या मालिकेमध्ये आपण काही भन्नाट अशा बालमित्रांच्या गप्पा ऐकणार आहोत, ज्यांनी आत्तापासूनच आपण मोठे झाल्यावर काय बनायचंय हे ठामपणे ठरवलंय आणि नुसतंच ठरवलेलं नाही तर त्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. अभिनय, खेळ, विज्ञान आणि संशोधन, लेखन, पाककला अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली ही बालमंडळी आपापला आत्तापर्यंतचा हा छोटासा पण मोठं कुणीतरी होण्याच्या स्वप्नांचा प्रवास आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तेव्हा दोस्तांनो, उगवते तारे या मालिकेच्या पहिल्या भागात आपण काही खेळाडू मित्रांना भेटणार आहोत. खरं तर खेळ हा तुम्हा मुलांचा अगदी आवडीचा आपलासा वाटणारा विषय, हो ना? पण आज आपण ज्या खेळाडूंना भेटणार आहोत त्यांनी हा विषय अगदी सिरियसली घेतलाय असंच वाटतं बरं का. कारण त्यांनी अगदी कमी वयातच आपल्याला आवडणाऱ्या खेळाला हेरलं आणि आता ही मंडळी त्या खेळात सुवर्ण पदकांच्याच मागे आहेत आणि विशेष म्हणजे ही पदकही त्यांच्याकडे खेचली जात आहेत. आता तुमची उत्कंठा जास्त न ताणता आजच्या उगवते तारे मालिकेच्या पहिल्या भागातल्या ताऱ्यांना भेटूया. आजचे आपले क्रीडा विश्वामधले तारे आहेत रोहित भरगुणे, सोनिया सरक आणि आयुष मेहेकरे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय अस्मिता मराठे या आपल्या बालमैत्रिणीने. संकल्पना आणि सादरकर्त्या तेजश्री कांबळे. बालमित्रांनो नमस्कार. खुलं आकाश कार्यक्रमाअंतर्गत उगवते तारे या मालिकेच्या आजच्या भागात मी अस्मिता मराठे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. बालदोस्तांनो, या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावारूपास येत असलेल्या आपल्या बालमित्रांशी गप्पा मारून त्यांची प्रगती जाणून घेणार आहोत. तर बालमित्रांनो, चला तर मग ओळख करून घेऊयात आजच्या आपल्या मित्रमैत्रिणींची. आजचे आपले सहभागी खेळाडू आहेत आयुष मेहेकरे, नमस्कार. सोनिया सरग, नमस्कार. आणि रोहित भरगुणे. नमस्कार. आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यामध्ये सर्वात लहान असणारा आपला बालमित्र आहे आयुष मेहेकरे. आयुष सध्या 3रीत आहे आणि त्या मानाने त्याची प्रगती आपल्याला खूप खूप थक्क करणारी आहे. आयुषला तायक्वांदो या खेळामध्ये राज्यस्तरीय सुवर्ण पदक मिळाले. बालमित्रांनो, मुलींची कुस्ती तुम्ही फक्त सिनेमात पाहिली असेल ना, पण आज आपल्या सोबत आहे खरीखुरी धाकड गर्ल सोनिया सरग. सोनिया आता 9वीला आहे आणि तिने विभागीय स्तरावर 2रा क्रमांक पटकावलाय बरं का. त्याचबरोबर आपल्या सोबत आहे रोहित भरगुणे. रोहित सध्या 9वीत शिकतो आणि त्याने पोहण्यामध्ये प्रावीण्य मिळवलंय, जिल्हास्तरीय सुवर्ण पदक पटकावलंय. चला तर मग गप्पा मारूयात या आपल्या बालदोस्तांशी. आयुष, पहिला प्रश्न मी तुला विचारणार आहे. तायक्वांदो या खेळामध्ये तू प्रावीण्य मिळवलंयस. हा खेळ खेळताना तुझी खेळाची सुरुवात कधी झाली बरं? जेव्हा मी पहिलीत होतो, जो क्लास लावला होता ना टायक्वांडोचा, हो, तो शाळेमध्ये लावला होता. तर मग मी तेव्हा व्हाईट बेल्टच होतो. म्हणून एकदा सरांनी म्हटलं की आमची आता येलो बेल्टची कॉम्पिटिशन आहे. अच्छा. आणि मग तू काय केलंस? मग त्याच्यात मी गोल्ड मेडल आणला आणि येलो बेल्ट जिंकलो. अरे वा. आणि तर तुला पहिलीतच गोल्ड मेडल मिळाले तर. हो. आणि सोनिया, तू काय सांगशील बरं? माझे बाबा जेव्हा कुस्ती खेळत होते आणि तेव्हा मला बघून मला ही कुस्ती खेळायची आवड निर्माण झाली. म्हणून मी बाबांना म्हटलं मला पण कुस्ती खेळायची. मग बाबांनी मला कुस्तीत घातलं. मग तेव्हापासून मी कुस्ती खेळायला लागले. परत 6वी मध्ये माझे असं तालुकास्तरीय अशा कुस्ती स्पर्धा सुरू झाल्या. मग तालुक्यामध्ये माझ्या 3 बाऊट होत्या. मग त्या 3 बाऊट मध्ये मी पहिली बाऊट जिंकली, 2री बाऊट जिंकली आणि 3री बाऊट ही मला सॉल्व्ह करता आली, म्हणजे खेळता आली नाही, कारण की मुलगी माझ्यापेक्षा जर टफ होती. आणि बाऊट म्हणजे काय ग? बाऊट म्हणजे आपण कुस्ती खेळतो ना दोघी, आम्ही दोघी जी कुस्ती खेळतो त्याला बाऊट म्हणतात. अच्छा. म्हणजे कुस्ती हरले मी एका पॉईंटने. मग काय केलंस? मग तेव्हा हार मानावं लागले मला. पण मी असा विचार केला की पुढल्या बारीने मी हरणार नाही, मला गोल्ड मेडल आणायचंय. अरे वा, म्हणजे तू निर्धार केलास तर. हा. बालमित्रांनो, आपला रोहित सध्या ब्लाइंड स्कूलमध्ये शिकतो. त्याला थोडंसं कमी दिसतं, पण असं असून सुद्धा तो इतका छान खेळतो आणि स्विमिंगमध्ये त्याने सुवर्ण पदक मिळवलंय. तर रोहित, तुझ्या खेळाची सुरुवात कशी झाली बरं? जेव्हापासून मी
पुणे अंधशाळेत जेव्हा शिकायला आलो तेव्हा माझे जे स्पोर्ट टीचर होते त्यांनी मला पहिली स्पर्धा कोथरूड स्विमिंगसाठी खेळवली, पण तिथे म्हणजे मला नीट टँकच पार नाही करता आला. अच्छा. मग जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या तेव्हा आमचे स्पोर्ट टीचर आहे सुतार सर म्हणून, त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं हा चांगला स्विमिंग करू शकतो. ठाण्याला कोचिंग लावली. माझ्या आई वडिलांनी मला खूप सपोर्ट केला. कधी लावलीस तू कोचिंग? 2014-15 मध्ये. अच्छा. तुझ्या खेळाची सुरुवात तुझ्या शिक्षकांनी करून दिली तर? हा. तुम्हाला अगदी लहानपणापासून असं वाटायचं की आपण खेळावं, गोल्ड मेडल आणावं असं वाटायचं तुम्हाला आयुष? खूप आहे. काय वाटायचं तुला? जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला खरंच वाटायचं की मी पहिले बिझनेसमॅन बनणार. अच्छा. जेव्हा मी पहिल्यांदा खालती गेलो फुटबॉल खेळायला तेव्हा मला हे वाटलं की मी आता स्पोर्ट्समॅनच बनतो आणि गोल्ड मेडल आणतो. अच्छा. कोणता खेळ खेळायचास तू लहानपणी? फुटबॉल हा खेळ मी पहिल्यांदा खेळला. अच्छा. आवडतो तुला फुटबॉल? हो. आणि सोनिया तुला काय वाटतं बरं? म्हणजे मला लहानपणी वाटत होतं जेव्हा माझे बाबा कुस्ती खेळत होते नाही तेव्हा बाबांना विभागात पण गोल्ड मेडल भेटलेलं, म्हणजे बाबांना नॅशनलला पण गोल्ड होतं. मग तेव्हा बाबांसारखं मला पण गोल्ड मेडल आणायचं होतं, माझी इच्छा होती ती. अच्छा. ठीक आहे. तुझ्या निर्धारासाठी खूप खूप शुभेच्छा. पण त्याआधी मला सांग की तुमच्या घरात अजून कोण कोण कुस्ती खेळतं बरं? माझे दोन्ही भाऊ कुस्ती खेळतात. आणि मुली कोण खेळतात बरं? मुली नाही येत आमच्या घरात कोणच, म्हणजे कुस्ती खेळायला कोणच नाही येत मुली आमच्या घरात. ठीक आहे. मग तुला कधी वेगळं वाटतं का की तू मुलगी आहेस आणि कुस्ती खेळतेस? नाही, मला तुला प्रोत्साहन देते, तू एकटीच कुस्ती खेळते, तू जिंकाय पाहिजे, गोल्ड मेडल अशी कुठली तरी DYSP अशी मोठी मोठी अधिकारी बनायला पाहिजे असं मला प्रोत्साहन देतात. खूप छान. तुम्ही तुमच्या खेळाची इतकी छान सुरुवात केली. तुमच्या खेळाला प्रोत्साहन कोणी दिलं बरं? तुला एनकरेज कोणी केलं खेळासाठी? आयुष तू सांग बरं. माझे कोचेस आणि माझे पेरेंट्स. अच्छा. कोणते कोच आहेत तुझे? टायकोंडोसाठी विनोद सर आहेत आणि माझ्या फुटबॉलसाठी सौरभ सर आहेत. अच्छा. तर तुझे कोच कसं एनकरेज केलं तुला? काय म्हणतात ते? म्हणजे फुटबॉलमध्ये ते म्हणतात की जे शूट्स असतात ना ते जास्त जोरात घे, आणि टायकोंडो मध्ये पण ते जास्त जोरात घे सांगतात ते. अच्छा. आणि पेरेंट्स कसं सपोर्ट करतात बरं? पेरेंट्स म्हणतात की आज क्लासला तू जायचं असेल तर जा. अच्छा. म्हणजे तुला मोकळीक देतात ते, जायचं असेल तर जा, आणि तुझ्यावर प्रेशर नाही देत ते. ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. आणि मग सोनिया तुझे पालक तुला कसे प्रोत्साहित करतात? माझे बाबा मला सांगतच असतात की हा डाव केल्यावर एवढे पॉईंट मिळते ते, म्हणजे असं सांगतच होते. आणि जेव्हा बावठी करताना म्हणजे एवढं आपण स्पीडमध्ये करताना काय करतो हे आपल्याला लक्षात येत नाही आपल्याला. मग त्यामुळे पप्पा म्हणजे बाहेरून सांगत असतात हे डाव कर, मग हे डाव केल्यावर मग आम्ही डाव करतो, मग त्यामुळे ते पॉईंट भेटतात. हा डाव कर म्हणजे पॉईंट जास्त भेटतील, मग विन होतात. मग त्याचबरोबर आता सोबत आलेल्या सुरस मॅडम ह्या आमच्यावर काळे सर हे सतत असायचे, सोबत आम्हाला घेऊन जायचे. आणि रोहित तुझे आई बाबा आणि शिक्षक तुला कसे प्रोत्साहित करतात? मी म्हणजे हॉस्टेलमध्ये प्रॅक्टिस करतोच, पण त्यापेक्षा जास्त माझे बाबा माझ्या घरी खूप माझी मेहनत घेतात. जसं म्हणजे मी स्विमिंग करतो तर माझा स्टॅमिना वाढावा आणि माझ्या पोहायची स्पीड वाढावी म्हणून माझे बाबा माझ्यासाठी खूप मेहनत घेतात. कशी मेहनत करून घेतात? म्हणजे मी जिथे पोहायला जातो तिथे म्हणजे ते स्वतः माझ्याबरोबर येतात, माझी स्पीड चेक करतात, मला म्हणजे किती वेळात मी किती अंतर कापतोय हे सगळं बघतात. कोणताही खेळ म्हटला ना की सराव आलाच, सरावाशिवाय काहीच साध्य होत नाही. मग तुम्ही तुमचं वेळापत्रक कसं बसवता बरं? खेळ आणि अभ्यास कसं घालता? मी सकाळी उठून पहिले स्कूललाच जातो. अच्छा. आणि तिथेच टायकोंडो प्रॅक्टिस करून घेतो सगळी. आणि मग अभ्यास कधी करतोस? अभ्यास माझा जो फुटबॉल क्लास असतो ना तो 5 ते 8 पर्यंत असतो, म्हणून घरी आल्यावर मी अभ्यास करून घेतो. अच्छा. आणि सोनिया तू कसं करतेस? आमचं सकाळी मॉर्निंगला 4:30 वाजता आम्ही उठतो. 4:30 ते 5 पर्यंत आमचे जे आवरायचं असतं ते आवरून घेतो. 5 ते 6 आमची क्रॉस कंट्री असते आणि परत 6 ते 7 आमची मेहनत असते. मेहनतीमध्ये काय काय करता? सपाट्या, जोर, बैठक हे आमची मेहनत असते. अच्छा. मग 7 नंतर आमची डाव प्रॅक्टिस, डाव टेक्निक आमचे चालू असतात. परत कोणते डाव खेळता तुम्ही? ढाकस, मुळी एक डाव असतो, परत भरंदाज डाव असतो, अनेक डाव असतात. अच्छा. आणि कोणता डाव तुला जास्त आवडतो बरं? मला मुळी आणि भरंदाज हे 2 डाव खूप आवडतात. काय विशेष आहे बरं त्या डावामध्ये? पॉइंट ही जास्त आहेत त्या दोन्ही डावांना आणि त्या उत्साह जास्त असतात प्रेक्षक त्या डावाला. आणि रोहित तू कसा सराव करतोस बरं? मी सकाळी 5:30 उठतो, थोडीशी एक्सरसाइज करतो. माझे आजोबा म्हणजे ते स्वतः एक योगा टीचर आहेत, तर त्यांनी काही शिकवलेले ट्रिक्स मी तिथे म्हणजे व्यायामासाठी वापरतो. तसेच मग शुक्रवारी आम्हाला एक बालकल्याण संस्था म्हणून आहे, तिथे मी स्विमिंग प्रॅक्टिससाठी. किती वेळ स्विमिंग करतोस रोज? रोज नाही करता येत नाही, फक्त शुक्रवारी.
अच्छा, फक्त शुक्रवारी जातोस. आणि इतर दिवस काय करतोस मग? इतर दिवशी एक्सरसाइज मध्ये भाग व्हायला. आणि मग तुझी रोजची अशी मेहनत काय करतोस तू? 5:30 उठतो, 6:30 पर्यंत एक्सरसाइज वगैरे करतो, तसंच 7 वाजता नाश्ता वगैरे सगळं, 12 ते 5:30 शाळा वगैरे. अच्छा, तुमच्या सरावाचं फळ तुम्हाला निश्चितच मिळत असणारच आहे. तुम्हाला खेळामध्ये तुमची काय प्रगती आहे सध्या? कोणते कोणते मेडल्स तुम्ही मिळवलेत आतापर्यंत? रोहित, सांग बरं. डिस्ट्रिक्ट लेवलला स्विमिंग मध्ये मला गोल्ड आहे, तसेच डान्स मध्ये नॅशनल लेवलला 3रा नंबर आलाय. अरे वा, तू डान्स पण करतोस तर? हो. आणि सोनिया, तू काय सांगशील? माझं तालुक्यालाही गोल्ड आहे, जिल्ह्यालाही गोल्ड आहे आणि विभागाला म्हणजे सेकंड आहे, सिल्वर मेडल आहे मला. आणि जुदोतही मला सिल्वरच मेडल आहे. अरे वा, जुदो पण करतेस? हा, जुदो पण म्हणजे कुस्ती बरोबर एक साथ म्हणून मी जुदोही घेते. अच्छा. आणि आयुष, आता तुम्ही सांगा. जेव्हा माझी येलो बेल्टची कॉम्पिटिशन होती तेव्हा म्हणजे मी गोल्ड आणला. मग माझे इंटर क्लास चॅम्पियनशिप मध्ये मला गोल्ड भेटला आणि माझ्या मुंबई स्टेट लेवल मध्ये पण मला गोल्ड भेटला. अरे वा, इतक्या लहान वयात तू एवढे मोठं मिळवलंस? हो. मग तुझं कौतुक खूप झालं असेल नाही का? हो. मग तुला कसं टीचरनी तुझ्या किंवा आई वडिलांनी कसं रिॲक्ट केलं बरं? आणि माझ्या टीचरला अजूनपर्यंत म्हणजे त्यांना माहितीच नाही की मला गोल्ड आहे. अरे बापरे, का बरं? आणखी असं आम्ही सांगत नाही टीचर्सला की आता आम्हाला हा मेडल भेटला. सिक्रेट ठेवतोस? अच्छा. आणि आयुष, मग अजून कोणता खेळ आवडतो बरं खेळायला? मला रनिंग आवडते, त्याच्यात पण मला गोल्डच भेटला होता. अरे वा, रनिंग मध्ये पण गोल्ड? आणि अजून? आणि फुटबॉल मध्ये? फुटबॉल मध्ये पण मला गोल्ड भेटला होता. सगळे गोल्ड तूच आणलेस की काय? नाही, मला 4 सिल्वर भेटले आणि 1 ब्रॉन्झ पण भेटला. अच्छा, एवढे मोठे गोल्ड आणि सिल्वर, ब्रॉन्झ म्हणजे पदकांची आता लुटच केलीस तू नाही का? मग मला सांगा, तुम्ही हे तुमच्या खेळामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलंय, तुम्ही सर्वांनी तुमच्या खेळामध्ये गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ इतकी मोठी पदकं कमावून आणलीत आणि इतके मोठे तुम्ही बक्षिसं मिळवलीत. मग तुम्हाला या खेळांव्यतिरिक्त आणखी काय काय करायला आवडतं बरं? आयुष, तू सांग बरं, काय काय आवडतं तुला? फिरायला पण आवडतं. अच्छा. माझे पप्पा जे आहे ते मला आउट ऑफ सिटी मध्ये पण घेऊन जातात. अच्छा, कोणते कोणते सिटी पाहिल्यात तू आतापर्यंत? मुंबईला गेलोय, अजून लोणावळ्याला गेलोय आणि माझं गाव अकोल्याला पण गेलेलो आहे. अच्छा, कोणता आवडला तुला खूप जास्त? मला माझं गाव अकोला. अरे वा. रोहित, तुला काय काय आवडतं बरं करायला? मला स्विमिंगच्या व्यतिरिक्तही मी वेगवेगळ्या म्हणजे खेळांमध्ये भाग घेतो. अच्छा, कोणते कोणते खेळ आवडतात तुला? स्विमिंगच्या व्यतिरिक्त मला डान्समध्येही खूप इंटरेस्ट आहे. अच्छा. आणि अजून तसेच मला अभ्यासही करायला आवडतो. अभ्यासामध्ये मला भूगोल हा विषय खूप आवडतो. अच्छा, भूगोल आवडतो का बरं रे? त्यात म्हणजे वेगवेगळ्या देशांची, तसेच आपली पृथ्वी कशी आहे, ग्रह कसे आहेत, त्याची माहिती भेटते, त्यामुळे खूप आवडतं. अच्छा, तर तुझी जिज्ञासू वृत्ती जागी होते तर भूगोलामध्ये. आणि सोनिया, तू काय सांगशील बरं? मला कुस्ती या खेळाबरोबर डान्सही आवडतो, परत फिरायलाही जातो कुस्ती स्पर्धेसाठी, परत जाऊन कुस्तीही आम्ही खेळून जे येतो, परत येताना आम्ही फिरत दुसऱ्याही गावाला जाऊन फिरून येतो. आम्ही फिरायला आवडतं. आता तुम्ही एवढं इंटरेस्टिंग सगळं करताय, मग तुम्हाला बोर व्हायला खरं तर टाइम नसेलच, पण तरीही कधी कधी कंटाळा येतोच माणसाला. मग काय करता बरं तुम्ही कंटाळा आल्यावर? आयुष, तू सांग बरं. मला चित्रकला करायला आवडते. अच्छा. आणि कोणाचं चित्र काढायला जास्त आवडतं बरं? माझा फ्रेंड येतो माझ्यासोबत हे करायला. अच्छा. काय काढतोस चित्रांमध्ये? मी असे साधे ड्रॉइंग्स काढतो, म्हणजे असे बॉटल्स. आणि मग जास्त वेळ तर मी फ्लावर पॉट्स पण काढतो. अरे वा. मग माझा जो मित्र आहे ना, त्याला कलरिंग करायला खूप आवडते, म्हणजे तो फर्स्ट आहे त्याच्यात. अच्छा. म्हणून तो आमची कलरिंग करतो आणि मी ड्रॉइंग करतो. आणि तुला नाही आवडत कलर करायला? नाही आवडत. एखाद्या वेळेस करतो जेव्हा तू घरी नसतो. आणि सोनिया, तुला काय आवडतं बरं? जेव्हा मला बोर होतो ना, तेव्हा मग आमच्या ज्या टीचर आहेत ना कुस्तीच्या, त्या आम्हाला मग टीव्ही देतात. मग त्या टीव्ही मध्ये मग त्या सांगतात कुठली कुस्ती बघायची का, अशी काय असं काय जे आम्ही बोलल ना ते देतात. मग आम्ही तर मग त्यांना म्हणतो साक्षी मलिक, गीता फोगाट यांच्या कुस्त्या आम्हाला दाखवा. मग टीचर आमच्या आहेत ना ते आम्हाला कुस्त्या बघायला देतात. तुला कोणती आवडते बरं कुस्ती पाहायला? मला गीता फोगाट आणि साक्षी मलिकची कुस्ती आवडते बघायला. अच्छा. आणि काय आवडतं त्यांच्या कुस्तीमधलं? साक्षी मलिक जे टेक्निक वापरते, म्हणजे तिच्या जी खेळण्याची जी पोझिशन, पवित्रा जे असतो तिचा, खूप आवडते. अच्छा, म्हणजे खूप छान. तुला त्या कुस्त्यांमधून तू इन्स्पायर होतेस तर. आणि रोहित, तू काय सांगशील बरं? मला ही टीव्हीच बघायला आवडतो. अच्छा. आणि काय पाहायला आवडतं टीव्ही मध्ये? मला जे इंग्लिश पिक्चर्स असतात ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट करतात, ते पाहायला खूप ते आवडतात. आणि कोणता आवडतो बरं तुला? मला जुमानजी पार्ट 2. अरे वा. आणि खूप छान पिक्चर आहे तो. तर बालमित्रांनो, आपण नेहमीच टीव्हीत पाहतो, सिनेमामध्ये पाहतो की खेळाडूंना त्यांच्या आहारावर असं नियंत्रण ठेवावं लागतं आणि त्यांचं डायटिंग सतत सुरू असतं. मग रोहित, तू स्विमिंग करतोस, मग तुला असा काही वेगळा आहार घ्यावा लागतो का बरं? हॉस्टेलचं जे जेवण आहे ते डाईटवरच आहे, त्यामुळे एवढं काही वेगळं जाणवत नाही.
अच्छा. आणि सोनिया, तुला कुस्तीसाठी काही वेगळं करावं लागतं का? आम्हाला अंडी ही सकाळी देतात. अंडी, दूध ही तर आम्हाला दररोजच खावं लागतं, प्यावं लागतात. आणि परत त्यानंतर आम्हाला सगळंच खावं वाटतं बाहेरचं, पण आम्हाला ते खायला म्हणजे परवानगी म्हणजे नेमकं काय? पाणीपुरी असो किंवा असं वडापाव, भेळ असं काय असेल ना ते खाऊ वाटतं, पण जोपर्यंत आम्हाला आमच्या मॅडम सांगत नाहीत की हे खायचं नाही तोपर्यंत आम्ही खात नाही ते. अच्छा. आणि मग तुझा आहार काय आहे रोजचा? रोजचं आमचं अंडी, मटण हेच असतं. दूध पण घेत असाल? हा, दूध. आयुष, तू सांग बरं, तुझ्या तायक्वांदो आणि फुटबॉलचा आहार काही वेगळा आहे का बरं असा? माझे एक सर आहेत, त्यांचं नाव प्रशांत सर आहेत, ते फुटबॉलचे सर आहेत आमच्या अजून. तर मग त्यांनी मला ना एक डाएट प्लॅन दिला होता. अच्छा. काय काय असतं बरं त्या डाएट मध्ये? हो, म्हणजे ते म्हणतात की जास्त काही बाहेरचं नका खायचं, ते म्हणतात तर जास्त तर घराचंच खायचं. आणि मग डाएट प्लॅनचं हे पण दिलंय. आणि तू बाहेरचं मग खरंच ऐकतो सरांचं? एखाद्या वेळेस बाहेरचा खातो मी. सरांनी सांगितलं सॅटर्डे संडे खाऊ शकता तुम्ही बाहेरचं. अच्छा. मग खातोस तू नक्की? हो. हॉस्टेल म्हणजे नक्की त्यात प्रोटीन्स खूप असतात. म्हणजे समजा भोपळ्याची भाजी असेल, अंडी आम्हाला सोमवार, बुधवार, शुक्रवारी कंपल्सरी असतात. तसेच संध्याकाळी रात्री 8:30ला हळदीचं दूध कंपल्सरी असतं. अच्छा. म्हणजे तुमचं हॉस्टेल सुद्धा तुमची खूप काळजी घेतं. तर हो. तुम्ही एवढा खेळ खेळताय आणि खेळासाठी तुम्हाला रोजचा नियमित वेळ द्यावा लागतो, हो की नाही? मग तो वेळ देताना तुम्ही अभ्यासाचा कसा मेळ घालता बरं? आयुष, तू कसा करतोस अभ्यास? हो, जसं मी सांगितलं होतं पहिले की स्कूलमध्येच करतो. अच्छा. आणि क्लासवर ना आल्यावर. हो. आणि सोनिया, तू कसं करतेस? 12 ते 5 आमचं स्कूल असायचं, पण आमची इव्हिनिंगची प्रॅक्टिस 4:30ची होते. मग त्यामुळे आम्ही 4 वाजता स्कूलमधनं येतो. 4 नंतर आमचे स्कूलमधले जे तास होते ते मग पीटीचे असे कार्यानुभव असे तास होते, त्यामुळे स्कूलला गेल्यामुळे अभ्यासाचा काय प्रॉब्लेम नव्हता. पण माझी शाळा नातेपुत्यात आहे, पण मी अकलूजला असते प्रॅक्टिसला. अकलूजला कुठे असतेस? तारार आणि महिला कुस्ती केंद्र, अकलूज. मग अभ्यास कसा भरून काढतेस तू? म्हणजे जो घरचा होमवर्क जो दिलेला असतो तो मग आमची 7:30ला आमची प्रॅक्टिस संपते. 8:30 वाजता आम्हाला जेवण असते. 8:30 नंतर आमच्या ज्या स्वप्नाली मॅडम असतात तिथं हॉस्टेलला, त्या 9 वाजता आम्हाला अभ्यासाला बसवतात. 9 ते 11 पर्यंत आमचा अभ्यास घेतात. अच्छा. आणि रोहित, तू काय सांगशील? म्हणजे आमची सकाळी 6:30ला जी प्रार्थना होते, त्यानंतर नाश्ता झाल्यावर आम्हाला 8 ते 10 वाजेपर्यंत आमच्या रिडिंग चालू होतात. आणि नंतर मग शाळा 12 ते 5 वाजेपर्यंत चालू असते. नंतर संध्याकाळी 7 वाजता परत एक प्रार्थना होते. नंतर 7 ते 8:30 पर्यंत परत आमचा अभ्यासाचा शेड्यूल चालू होतो. अच्छा. म्हणजे तुमचा अभ्यासावर तुम्ही परिणाम होऊ देत नाहीत. मला असा महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही आता एवढं खेळताय, या खेळामध्ये तुमची सर्वात महत्वाची भूमिका आहे तुमचे आई वडील आणि तुमची शाळा. तर मला तुमच्या शाळेबद्दल काय सांगाल? आयुष, तू काय सांगशील बरं? आमची जी क्लास टीचर ती मॅथ्स शिकवते आम्हाला, आणि त्यांचं नाव तेजल आहे, तेजल मॅम. आणि मग आमची रोजची शाळा 6 तास असते. बर. आणि मग शाळेत तुम्हाला कशी एनकरेज करते बरं? म्हणजे शाळेतून तुम्हाला टीचर सांगतात का की ही अशी स्पर्धा आहे, तुम्ही तयारी करा, असं काही सांगते का शाळा? हो, ते आमचे सगळे सरच सांगतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कोणीतरी रोल मॉडेल असतं, हो की नाही? मग आयुष, मला सांग, तू फुटबॉल खेळतोस, मग तुला कोणाकडे पाहून फुटबॉल खेळावा असा वाटतो? तुला कोण आवडतं फुटबॉलमध्ये? मला मेसी आवडतो, कारण की तो बाकीच्या प्लेयर्स पेक्षा छान खेळतो. अच्छा. आणि तुला कोणासारखं बनायला आवडेल मोठेपणी फुटबॉलमध्ये? मेसी सारखं, कारण की तो एकदम भारी खेळतो, हो की नाही? भारी खेळतो. अच्छा. सोनिया, तुझं कोण आदर्श आहे? मला नरसिंग यादव आणि योगेश्वर दत्त ह्या दोघांसारखं म्हणजे खेळायला शिकायचंय, आणि त्याचबरोबर आमच्या कोचेस आहेत कौशल्या वाघ मॅडम, त्यांच्यासारखंही पण बनायचंय. अच्छा. आणि रोहित, तू काय सांगशील? तुझे कोण प्रेरणास्थान आहेत? मला स्विमिंग मध्ये एक अमेरिकन स्पोर्ट्समॅन आहे, मायकल फिलिप्स. हा मला खूप आवडतो, कारण त्याचा जो बटरफ्लाय स्ट्रोक आहे तो पूर्ण जगात त्याच्यासारखा कोण मारू नाही शकत. मग तुझ्यात तो मारायची इच्छा आहे की काय? हा. अरे वा, तुम्ही इतक्या छान छान मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेतली आहेत. मेसी, योगेश्वर दत्त आणि मायकेल फिलिप्स, एवढ्या मोठ्या लोकांची नावं ऐकून मला खरंच खूप छान वाटतंय. आणि भविष्यात जेव्हा तुम्ही असे मोठे व्हाल ना, तेव्हा खरंच आपल्या मालिकेचं नाव अगदी सार्थकी लागणार आहे. खुलं आकाश आणि उगवते तारे. आणि उगवते ताऱ्यात तेव्हा तुम्ही असे झळाळताल ना, तेव्हा तुमचा पण आदर्श कोणीतरी घेणार आहे. मला खरंच खूप छान वाटणार आहे. तर बालमित्रांनो, आता सांगा की तुम्ही एवढं आतापर्यंत मिळवलंय आणि भविष्यात तुमची स्वप्न काय आहेत? तुम्हाला खेळात कुठे कशी प्रगती करायची आहे? आयुष, तुझं काय स्वप्न आहे तुझ्या खेळाला घेऊन? मला मोठा होऊन आपल्या भारताला फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये न्यायचं आहे. अरे वा.
कारण की अजूनपर्यंत म्हणजे आपली जी भारत आहे ना अजूनपर्यंत फुटबॉलच नाही खेळलाय त्याने, म्हणून मी वर्ल्ड कप मध्ये फुटबॉल खेळला नाही. तुझं स्वप्न आहे त्या भारताला फुटबॉल मध्ये न्यायचं, खूप छान स्वप्न आहे तुझं आणि ते पूर्ण व्हावं अशी आम्ही सर्व इच्छा ठेवतो. आणि सोनिया, तुझं काय स्वप्न आहे बरं? ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवायचे, भारताला मिळवून द्यायचे गोल्ड मेडल. तसंच मला स्वतःचं कोचिंग सुरू करायचंय. तुझंही स्वप्न खूप मोठं आहे आणि ते पूर्ण व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि रोहित, तू काय सांगशील बरं? मला पॅरा ऑलिम्पिकला गोल्ड जिंकायचं आहे. अरे वा, ते जर पूर्ण झालं ना की सर्वात जास्त आनंद तर मलाच होणार आहे बाबा. खरंच प्रत्येक क्षेत्रामध्ये अशी काही चॅलेंजेस असतातच, आव्हानं असतातच, जे तुम्ही मात करून त्याच्यावर पुढे गेलेला आहात, ते आम्ही आता पाहतोय. पण तरीही अजून काही तुमच्या पुढे काही अशा चॅलेंजेस आहेत का, आव्हानं आहेत का? आम्हाला ते जाणून घ्यायला खूप आवडेल. आयुष, तुला काय वाटतं बरं? मला टाइम मॅनेजमेंट करणं खूप अवघड जातं, कारण की माझ्या स्कूल वरून आल्यावर मला फक्त 2 तास भेटतात रेस्ट करायला. अरे मग मी क्लासला जात असतो, वापस आल्यावर मला 1 तास अभ्यासच करायचा असतो आणि मग जेवण करून जास्त वेळ तर मी 10 वाजेपर्यंत झोपून जातो. अच्छा, मग तुला आराम करायला वेळच मिळत नाही का? हा, फक्त 2 तास भेटतात मला. म्हणजे तुला झोपायला जास्त आवडतं का? हो. अरे वा, मग झोप येत असताना तरी पण तू क्लासला जातोस? मला आता सवय झाली आहे, म्हणून आता म्हणजे मला झोप पण आली तर सर म्हणतातच की कंपल्सरी आज येणं, असं मेसेज येतो आम्हाला की आज कंपल्सरी आहे ना. मग तू जातोस? आणि दुसरी गोष्ट, मला केक आणि ते बिस्किट्स मला खायला खूप आवडतात, पण सर मला कंपल्सरी नाही म्हणतात खायला ते. मग तू नाही खात खरंच? नाही. अरे वा. हे बेकरी प्रोडक्ट्स मला खूप खायला आवडतात, पण सर आम्हाला कंपल्सरी नाही म्हणतात आणि ते न खाणं माझ्यावर एक खूप मोठा चॅलेंज आहे. म्हणून मी सरांचं ऐकतो. जे बेकरी प्रोडक्ट्स आहे ते मी बिलकुल नाही खात, तेच माझं एक चॅलेंज आहे. अच्छा, म्हणजे तुझ्या मनावर नियंत्रण ठेवणं तुला चॅलेंज वाटतं. हो. आयुष, तुझ्या वयातल्या मुलांना हे खूप आवडतं, बेकरी प्रोडक्ट्स आणि बिस्किट, केक, आणि ते तुला खाता येत नाही. तुला खूप वाईट वाटत असेल का नाही? हो. मला पण खूप वाईट वाटते सध्या, पण तरी तू ते खात नाहीस आणि खूप ग्रेट आहेस तू की तू त्यावर असा ताबा मिळवलायस आणि तुझं खूप अभिनंदन आहे यासाठी. तुझ्या एवढ्या मोठ्या चॅलेंजवर तू मात केलीस, मला खूप छान वाटतंय. सोनिया, तुझे काय चॅलेंजेस आहेत बरं? माझे आई बाबा म्हणजे नातेपुत्याला असतात आणि मी अकलूजला असते, त्यामुळे त्यांची आठवण येतेच मला आणि कुस्तीसाठी हॉस्टेलला राहावं लागतं. हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. तर बालमित्रांनो, सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स मला तर वाटतं रोहित पुढे असणार आहेत, कारण रोहित ब्लाइंड स्कूलमध्ये शिकतो आणि तो त्याच्या आईवडिलांपासून लांब राहतो वसतिगृहामध्ये. मग रोहित, मला सांग, तुला कोणते कोणते चॅलेंजेस येतात तुझ्या पुढे? पहिली गोष्ट म्हणजे आमच्या जे गावातले जे बाबांचे फ्रेंड्स आहेत, तसेच आमच्या परिवारातील काही लोक आहेत, ते म्हणजे बाबांना विरोध करत होते की याला हॉस्टेलला नको पाठवू, नाही राहणार. बाबांनी जिद्द ठेवली आणि मला हॉस्टेलला पाठवलं. तर माझ्यासमोर हे चॅलेंज आहे की बाबांनी मला हॉस्टेलला पाठवलंय, तर त्यांच्या या बलिदानाची मला चीज करून दाखवायची. अरे वा, खूप छान. तुम्ही सर्वांनी तुमचं ही चॅलेंजेस सांगितलेत आणि तुम्ही या आव्हानांवर मात करून तुमचं पुढचं ध्येय आहे ते नक्कीच गाठाल अशी माझी खात्री आहे आणि तुम्ही ते गाठावं यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसंच आकाशवाणी पुणे केंद्राकडूनही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 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 तर रोहित, सोनिया आणि आयुष, तुम्ही सर्वजण आज आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी छान गप्पा मारल्यात आणि तुमच्या खेळाबद्दल तुम्ही कसं मिळवलं, त्यासाठी कशी प्रॅक्टिस केलीत आणि कशी ध्येय गाठलीत याबद्दल तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात, याबद्दल तुमचं खरंच खूप खूप आभार. धन्यवाद. तर बालमित्रांनो, आज आपण गप्पा मारल्यात रोहित भरगुने, सोनिया सरग आणि आयुष मेहकरे या आपल्या बालदोस्तांशी. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी अस्मिता मराठे आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार. बालमित्रांनो, उगवते तारे या मालिकेचा पहिला भाग आपण ऐकला. आजचे तारे अर्थात क्रीडा विश्वातील आपले खेळाडू मित्र होते सोनिया सरग, रोहित भरगुणे आणि आयुष मेहकरे. निवेदन आणि ध्वनिमुद्रण प्राजक्ता कुलकर्णी यांचं. निर्मिती सहाय्य मोनिका फाळके मेहकरे. संकल्पना आणि सादरकर्त्या तेजश्री कांबळे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.